नमस्कार. NSP न्यूज सक्सेस पालघर. मोखाडा तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे नेत्यांच्या पुढाकारातून साई मंदिर हॉल मोखाडा येथे आदिवासी वधूवरांचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात अनेक वधूवरांनी पारंपरिक पद्धतीने विवाह करत नवजीवनाची सुरुवात केली. 31 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मनसे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच वधूवरांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल ताशांचा गजर, पारंपरिक आदिवासी संस्कृती आणि आनंदी वातावरणामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला होता. गरजू कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा तसेच समाजात ऐक्याचा संदेश जावा या उद्देशाने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी नवदंपत्यांना आशीर्वाद देत त्यांच्या सुखी व समृद्ध संसारासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आल्याने उपस्थितांकडून आयोजकांचे कौतुक करण्यात आले. यावेळी मनसेचे महाराष्ट्र राज्य ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष श्री अविनाश जाधव साहेब, मोखाडा तालुका अध्यक्ष निलेश कुपाणे, मोखाडा शहर अध्यक्ष श्री अशोक सालकर तसेच मनसे कार्यकर्ते नागेश पवार, श्री वैभव नवले, देविदास दिघे, श्री जगन्नाथ वाजे, दिनेश दिघे, उमेश मिरके, श्री दया गारे आदींसह मनसे सैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचे सन्माननीय नेते अविनाश जाधव साहेब, ठाणा पालघर जिल्हा अध्यक्ष यांच्या संकल्पमधून गोरगरीब आदिवासी मुलामुलींचं लग्न सोहळा इथे ठेवण्यात आलेला आहे आणि चांगला प्रतिसाद इथे मिळते. अनेक आम्ही पक्षामार्फत असे अविनाश जाधव साहेब, राजसाहेबांच्या आदेशाने अनेक गोरगरीब जनतेसाठी कार्य करीत असतात. आम्ही त्यांचे सहकारी म्हणून आमचा देखील इथे सहभाग चांगला असतो. मला असं वाटतं की हा आमचा 4था विवाह सोहळा आहे. त्याच्या आधी देखील आम्ही 4 वेळा पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम केला होता. बोईसर, विक्रमगड, त्याच्यानंतर विक्रमगड, विक्रमगड मोखाड्यात झाला, 14 तारखेला जव्हारमध्ये होणार. तर माझं नेहमी मत आहे की समाजाला आपलं एक देणं आहे आणि तसा पालघर जिल्ह्यातला हा भाग हा तसा समाजापासून दुर्मिळ आहे. त्यामुळे अशा लोकांना सुविधा पुरवणं, त्यांना आनंद, यांच्या आनंदात एकत्र येणं, या सगळ्या गोष्टी व्हाव्यात यासाठी हा सोहळा आम्ही आयोजित केला होता. मला खात्री आहे की आज ज्या 100 जोडप्यांनी यामध्ये सहभाग घेतला असेल त्यांचं पुढचं आयुष्य उत्तम आणि भरभराट केलं जाईल.